नवबुद्धाय जय भीम नमस्कार. लॉर्ड बुद्धा टी व्हीतर्फे मी आहे रत्नाकर मुळीक. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024चा रणसंग्राम हा खूप जोरामध्ये सुरू झालेला आहे. उमेदवारांची प्रचार यात्रा प्रचार रथ हे घोडदौड करत आहेत. आज आपण या क्षणी आलेलो दक्षिण नागपूर मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीचे गिरीश भाऊ पांडव, जे काँग्रेसचे देखील उमेदवार आहेत. मागच्या विधानसभेत देखील त्यांनी जबरदस्त लढा दिला होता. यावेळेची पार्श्वभूमी, यावेळेची तयारी काय म्हणते आपण गिरीश भाऊंकडून जाणून घेऊया. जय भीम भाऊ. जय भीम. काय सांगाल, काय तयारी सुरू आहे, काय प्रचार यात्रा आपली आणि कसा प्रतिसाद? नाही आता आमचा प्रचार सुरू झालेला आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ आम्ही आमची यात्रा सुरू आहे आणि जनतेमधनं मला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. जागोजागी सत्कार आणि महिलांच्या माध्यमातून मला ओवाळणीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये होणार. एक जनतेमध्ये एक उत्साह दिसतो आहे मला, आणि तो उत्साह आहे तो परिवर्तनाचा. आणि निश्चित त्यावर मला असं वाटतं की जनतेचा प्रतिसाद आणि कार्यकर्त्याचा उत्साह आणि जोश जो आहे त्याच्यावर असं वाटतं की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणार आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. गेल्या 5 वर्षामध्ये ह्या आपण जरी सत्तेमध्ये नव्हता तरी गिरीश भाऊ म्हणून आपला जनसंपर्क हा खूप वाढता आणि समाजकारणामध्ये देखील आपला रुतबा आहे. तर जेव्हा लोकांमध्ये मिसळता त्यावेळेस लोकांची काय प्रतिक्रिया आपल्याला मिळाली? नाही, अगदी बरोबर. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये मी जरी कुठल्या पदावर नव्हतो, परंतु सर्वसामान्य जनतेच्या आणि आमच्या या दक्षिण नागपूर जो अविकसित भाग जो राहिलेला आहे या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. बऱ्याचशा एरियामध्ये मी गटर लाईन असेल, सिमेंट रस्ते असेल आहे, आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे विशेषतः चेंबर म्हणजे हे मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिकचं काम जे आहे ते त्यामध्ये मी खूप लक्ष घातलं आणि जवळपास मी नाही म्हणता तिथे 25 ते 30 लाख करोड रुपयाचं काम आमच्या पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्या फंडातनं मी ते केलेलं आहे. आणि डायरेक्ट DPDCचं फंडसुद्धा मी वापरून म्हणजे दक्षिण नागपुरामध्ये मोठ्या प्रमाणात कुठल्याही पदावर नसताना मी हे कामं केलं आहे. जनतेचा आशीर्वाद मला जर मिळाला आणि मी कुठल्या पदावर गेलं तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये अविकसित दक्षिण नागपूर राहिलेलं त्याला विकास करून दाखवेल असं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर जर आपण विचार जर केला तर सध्या जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या की आमचं सरकार लाडक्या बहिणी म्हणा, लाडका युवा म्हणा किंवा लाडका शेतकरी म्हणा ह्या विषयावर त्यांनी बोललं. पण गेल्या 10 महिन्याचे जर मी आकडे आपल्याला शेअर करतो तर त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये जवळपास 906 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. पश्चिम विदर्भामध्येच एकट्या 115च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर हे सरकारने खरंच काही शेतकऱ्यांसाठी किंवा लाडक्या बहिणीसाठी काही केलं की काय राजकारण आहे याच्यामध्ये? नाही बघा, तुम्हाला माहिती आहे ही BJP सरकार तुम्ही म्हणणार नाही, कारण की आता सध्या हा पक्ष राहिला नाही, आता मोदीची सरकार झालेली आहे. मोदी सरकार बिलकुल अगदी बरोबर तुम्ही जे म्हणताय. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या आधारावरती जी आपण लोकशाही आपल्या देशात सुरू होती ती संपुष्टात आलेली आहे आणि हुकुमशाहीकडे चालले आहे. मी तुम्हाला हेच सांगत होतो की जेव्हा मोदी सरकार सत्तेमध्ये आली तर खोटं बोलून आली आहे. ते दरवर्षी 2 करोड लोकांना रोजगार देणार होते, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार होते, शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करणार होते. पण यापैकी काही केलं का? तर काहीच केलं नाही. खोटं बोलून ही सरकार सत्तेमध्ये आलेली आहे आणि आताही हे महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं बोलून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आहे. लाडली बहिणा जे आहे तुम्हाला सांगतो आहे की निवडणूक जो आहे ते पुढे बघून निवडणुकीच्या तोंडावर यांनी हे जाहीर केलेलं आहे, कुठेतरी लोभ दाखवण्याचा. बिलकुल. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे ज्या लाडक्या बहिणी जे आहे यांच्या कुठल्याच कामात येणार नाही आहे, कारण की त्यांच्या लक्षात आलेलं आहे की यांनी आमचं मत जे आहे, आमचं व्होट जे आहे हे 1500 रुपये देऊन आमचं विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जो परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला जो अधिकार दिला व्होट देण्याचा, मग तो गरीब असो की श्रीमंत असो, त्यांना सगळ्यांना सारखं व्हॅल्यू आहे. आणि ते विकत घेण्याचं आणि त्या बहुमूल्य मताची किंमत त्यांनी 1500 रुपये लावलेली आहे. हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि विशेषतः लाडली बहिणांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे असा कुठलाच फायदा या सरकारला महिलांच्या माध्यमातून होणार नाही आहे. दक्षिण नागपूरचा जर विचार केला आपण तर तिथे असे अजूनही बरेचसे मुद्दे आहेत का जे आपण ऐरणीवर घेतले पाहिजे. तर त्यातले प्रामुख्याने तुम्हाला कुठले मुद्दे वाटतात की ज्याच्यासाठी तुम्हाला लढा द्यायचा आणि आपण जर निवडून आला तर ते पूर्ण करायचे? नाही, खूप आहे हो. तुम्हाला काय सांगतो आहे की दक्षिण नागपूर गेल्या 10 वर्षामध्ये इतका मागे पडलेलं आहे. मी तुम्हाला म्हटलं अविकसित भाग म्हटलं तर आता दक्षिण नागपूर आहे. दक्षिण नागपूरमध्ये कुठलेच काम झालेले नाही आहे. गेल्या 10 वर्षामध्ये BJPचे
सरकार होती, आमदार होते. परंतु दक्षिण नागपूरचा बद्दल बोलण्यात गेला तर बरेचसे आरक्षित भूखंडाचा भाग जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आमच्या मानेवाडा प्रभागामध्ये असेल, माळगीनगर प्रभागामध्ये असेल, जवळपास 80,000 घरं या आरक्षणाच्या याच्यामध्ये, भूखंड आरक्षणाच्या याच्यामध्ये थांबलेले आहेत. त्यांना कुठल्या प्रकारचं RL लेटर म्हणा किंवा रजिस्ट्रीचं बद्दल कुठल्या बँकेचं लोन मिळत नाही. गरीब लोकांनी आपल्या मेहनतीने पैसा कमवला, घरं घेतले, प्लॉटं घेतले, चांगले घरं बांधले आणि आज त्यांना भीती आहे की ते घरं पडणार आहे की काय. आणि त्याच्यामुळे तो एक फार मोठा मुद्दा आमच्याकडे आहे. तसे बरेचसे प्रश्न आहे, विशेषतः गटर लाईनचा प्रश्न संपूर्ण दक्षिण नागपुरामध्ये. अशी समस्या आहे की गटर लाईनच्या आतूनच पाणी विहिरीला लागून गेलं आहे. विहिरी इतका खराब होऊन गेला की पिण्याची भाग वेगळं, म्हणजे आपण त्याला साधं हातपाय धुवायलासुद्धा वापरू शकत नाही अशी अवस्था दक्षिण नागपूरच्या पाण्याची झालेली आहे. आणि OCWचा प्रकार तुम्हाला माहितीच आहे. फक्त 20 मिनटाचं वर नागपूर शहरामध्ये आणि दक्षिण नागपुरामध्ये 20 मिनटाचं वर पाणी येत नाही. 20 मिनिटावर सगळं बोगस काम आहे, सगळं बोगस काय आहे. 24/7 वाले OCWचं जे आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही, कारण की सगळ्यांना जनतेला माहीत आहे की हे कंपनी कोण आहे, या कंपनीचे मालक कोण आहे, याच्यामध्ये कोणाकोणाचे भागीदार आहे. त्याबद्दल मी इतकं डिटेल काही सांगणार नाही. परंतु OCW फेल आहे, इलेक्ट्रिकचे बिल वाढले आहे, महागाई वाढलेली आहे, महिलांवर होणारा अत्याचार आहे. दक्षिण नागपुरामध्ये ज्या प्रमाणामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे, MD तस्करीचा भाग असेल, हे सगळा प्रकार दक्षिण नागपुरामध्ये झालेला आहे. तुम्हाला कधी कधी असं वाटतं की दक्षिण नागपूर हे बिहार किंवा UP सारखं वातावरण आज दक्षिण नागपूरमध्ये निर्माण झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या सगळ्या जनतेला करायचा आहे. जाता जाता गिरीश भाऊ आपल्याला पण वेळ होतो आहे, तर मला सांगा की जाता जाता लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून बहुजन समाजाची संख्या आपल्याला पाहत आहे, सारा समाज पाहत आहे, अख्खा महाराष्ट्र आपल्याला पाहत आहे, तुम्ही त्यांना काय आव्हान? बघा, मी आपल्या लॉर्ड बुद्ध चॅनलचं मनातून खूप खूप धन्यवाद मानतो आहे. आणि खरोखरच आपण एक चांगलं म्हणजे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण करत असतात. आणि म्हणून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या आंबेडकरी विचाराच्या पण जनतेला विनंती करतो आहे की आपल्याला जर ह्या मनुवादी विचाराचे पक्षाला जर आपल्या सत्तेच्या बाहेर जर करायचं असेल, आपल्या सगळं बहुजन समाजाने एकत्र येऊन आपण कुठल्याही प्रकारचं या BJPच्या प्रबोधनामध्ये किंवा यांच्या कुठल्या षडयंत्रामध्ये आपलं मताचं विभाजन न होऊ देता या सरकारला हद्दपार करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय भीम. निर्धार प्रत्येकाचा संकल्प विजयाचा हे ध्येय ठेवून गिरीश भाऊ जे आहे कामाला लागलेले आहेत. उमेदवार म्हणून ते आहेत महाविकास आघाडीचे, त्यातल्या त्यात काँग्रेसचे दक्षिण नागपूरचे आपण उमेदवार आहात. लॉर्ड बुद्धा TV तर्फे आम्ही आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.